भाऊ, आईच माझे दैवत म्हणतेस, मग ती माय तुझी असो किंवा कुणाची पण असो, तिरस्कार का बरं करतेस? आईला दैवत मानणारा दुसऱ्याच्या आईला कधी दुखवत नाही. आईला दैवत मानणारा दुसऱ्याच्या आईला कधी दुखवत नाही. हे लक्षात ठेव भावा. जो आईला दैवत मानतो ना, तर तो दुसऱ्याच्या आईला आई म्हटल्याशिवाय राहत नाही. आईला दैवत दैवत म्हणत्या, आईला दैवत दैवत म्हणत्या आणि तिच्या नावाची सिंपती मिळवत्या. लाज नाही वाटत का रे? म्हातारपणात तिच्यावर हात उचलत्या. बेटा, वेळ तिची वाईट हाय, पण तुझ्या पोटी पण पोर हाय. ही वेळ तुझ्यावर कधी ना कधी येणार हाय. अबे, उभ्या आयुष्यात जमेल का रे तिचे उपकार तुला फेडणे? अरे, उभ्या आयुष्यात जमेल का रे तिचे उपकार तुला फेडणे? 9 महिने पोटात 2 ते 3 किलोचा गोळा ठेवणे.